जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आमचं ठरलंय, जसं तुम्ही तसं आम्ही. प्रेम केलं पद्धतशीर गेम. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क शिकबेट अशा 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. तुम्हाला इथं आज लिरिक्स ते मी सर्व टाईप करून दिले आहेत. जस्ट त्याला इफेक्ट पण दिलेला आहे. तर स्टेप बाय स्टेप एडिटिंग सांगतो तसंच करायचं आहे. तर बघू शकता, ही पहिला मी सर्व हाईड करून दिलेलं आहे प्रिसेटमध्ये. ही पहिला सर्व अनहाईड करा. जेवढं काही हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता, हे अनहाईड करा, सगळं अनहाईड करा. बघू शकता. आणि ह्याला मित्रांनो इफेक्ट पण देखील आहे, तर ते आपण सर्वात लास्टला ऑन करूया, कारण का इफेक्ट थोडासा हार्ड आहे. तर बघू शकता. तर जस्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो, तिथनं जस्ट आपल्याला 7.25पर्यंत त्याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता. मी तर शिवमदाचे फोटो यूज करतो. तर बघू शकता, मी तर एका बीटला एक फोटो ॲड करायचा आहे. मी तर शुभम दादाचे फोटो यूज करतो. तर बघू शकता, स्टेप बाय स्टेप आपल्याला असं फोटो ॲड करायचे आहेत. प्रत्येक बीटला एकच फोटो ॲड करायचा आहे. आणि फोटो शक्यतो 4:5 रेशोमधले घ्या, नसले तर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा सगळ्या फोटोला. मी सर्व फोटो 4.5 रेशोतले इंस्टाच्या रेशोतलेच घेतलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो, प्रत्येक बीटला मी एक फोटो ॲड केलेला आहे. तर सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, जो ह्या PNG एडिटर आहे तो सगळ्यात वर घ्यायचा आहे लॉंग प्रेस करून. आणि 7.25पर्यंत प्लस आयकॉनवरती एक शेप इनसाईड ॲड करायचा आहे. लास्टपर्यंत घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. जरासा मोठा करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती असा एक शॅडो इथं क्रिएट करायचा आहे. व्हाईटवर क्लिक करून पूर्णपणे खाली घ्यायचं आहे. आणि लॉंग प्रेस करून PNGच्या असं देखील खाली घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो, सिम्पली बॅक घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर बघू शकता, इथं पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. एक फोटो सोडा, दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. एक फोटो सोडा, तिसऱ्या इफेक्टला पेस्ट करा. तिसऱ्या फोटोला एक फोटो सोडा, चौथ्याला पेस्ट करा. म्हणजे मित्रांनो एकाडी इमेजला पेस्ट करायचा आहे. सेकंड नंबरचा इफेक्ट कॉपी करा. इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर बघू शकता काहीच इथं आता सेकंड फोटोला इफेक्ट कॉपी करा. जेवढे काही आता इमेज राहिलेले असतील ते सगळं सेकंड नंतर फोर्थ इमेज, फोर्थ नंतर सिक्स्थ, म्हणजे असं 3, म्हणजे ते 3 असं पहिल्यावाले इफेक्टचे 3 इमेज आहेत, दुसऱ्यावाल्याचे 3 आहेत. तर बघू शकता मित्रांनो, एवढे एडिटिंग झालेलं आहे. सिम्पली स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून अजून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर स्ट्रोक तुमच्या हिशोबाने 10 ठेवा. इथं कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन करायचं आहे. काहीशी अशी बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. सिम्पली मित्रांनो आता इथनं पुढे बघा, ही जे आता लेयर्स आहेत या लेयर्समध्ये ही सगळी इफेक्ट हाईड आहेत, ते अनहाईड सिम्पली सगळे करा. काहीच तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. तर बघू शकता दोन्ही लेयर्सला इफेक्ट आहेत, म्हणजे इमोजीच्या पण लेयर्सला इफेक्ट आहेत आणि खालच्या पण लेयर्सला इफेक्ट आहेत. तर बघू शकता काहीसं अशा प्रकारे करायचं आहे. तर बघू शकता मी पटकन दोन्हीची देखील करून घेतो. बघू शकता मी करत आहे फास्ट. आणि सर्व नीट अनहाईड झाले तरी एकदा चेक करा लास्टला, मगच व्हिडिओ एक्सपोर्ट करा. घ्या मित्रांनो, 2दा चेक करा. बघू शकता मी इथं पटकन इथं अनहाईड करत आहे. बघू शकता अनहाईड झालेले आहेत, जरा राहिलेले आहेत कुठं मी आधीच करून ठेवलेले होते. तर बघू शकता मित्रांनो. तर व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला
सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या रोज चॅनलवर व्हिडिओ येतील. तर बघू शकता मित्रांनो, सर्व मी काही इफेक्ट अशा प्रकारे ऑन केलेले आहेत. जस्ट मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट ह्याच्यात तुम्ही इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेज्युलेशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता. जस्ट ही पूर्णपणे लास्टला घ्या. एक्सपोर्ट नावाचं बटन दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.